नमस्कार. कशा आहात सगळेजण? मस्त ना? मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा. प्रथम तुम्हा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप सारं स्वागत आहे. चला तर मार्गशीर्ष महिन्यातला आज दुसरा गुरुवार आहे. तुम्हा सगळ्यांना गुरुवारच्या खूप हार्दिक शुभेच्छा. महालक्ष्मी देवी आई तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होऊ दे हीच मी देवी आईला प्रार्थना करते. आणि आजचा जो तुमचा दिवस आहे तो खूप आनंदात जाऊ दे. ज्याचं मी मन दुखवलं असेल किंवा माझ्याकडनं काही बोललं गेलं असेल त्याच्यामुळे मी माफी मागते. त्यांचा देखील दिवस आनंदातच जाऊ दे. आणि आजचं जे माझं रुटीन आहे तेही मी तुम्हाला दाखवणारच आहे. घरातलं देखील माझं काम आवरलं गेलेलं आहे. परीचा टिफिन, परीच्या पप्पांचा टिफिन, सगळं काही माझं काम झालेलं आहे. आता ते जे दिवसाचं माझं रुटीन आहे ते मी तुम्हाला शेअर करणारच आहे. चला मग बाय बाय. चला तर माझी जी पूजा मांडणी आहे ती झालेली आहे. बघू शकता खूप सुंदर असं देवी आईचं रूप दिसतंय. खूप छान मस्त मी पूजा मांडणी केलेली आहे. आता आज देवी आईचा दुसरा गुरुवार आहे आणि स्वामी चरित्राचं पुस्तक देखील मी इथे ठेवलेलं आहे. आणि आज सुंदर असं सोनेरी रंगाचा जो लाईट आहे तो देखील मी लावलेला आहे. देवी आई तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होऊ दे. तिथे खूप सुंदर अशी रांगोळी देखील मी काढलेली ही महालक्ष्मी मातेची. आणि बघू शकता तुम्ही खूप सुंदर असा पाठ मांडलेला आहे. आणि छान घरात असं धूप लावून खूप प्रसन्न वातावरण झालेलं आहे. आमची पूजा तुम्हाला कशी वाटली तेही नक्की सांगा. चला मी आता देवीची पूजा करते. आता जी कथा आहे ना ती मी वाचायला सुरुवात करेल. देवी आई माझ्या सौभाग्याची रक्षा कर. समर्थन. चला तर मी आता जाते भाजी मार्केटला, कारण सकाळी सकाळी भाजी मार्केटला खूप छान हिरव्यागार भाज्या असतात. चला मग. चला तर मी भाजी मार्केटला गेले आणि आले. बऱ्याचशा काही भाज्या छान छान होत्या त्या देखील घेतल्या. मी भाजी मार्केटला गेली आणि आली. खूप छान हिरवीगार भाज्या मी आणलेल्या आहेत. बऱ्याचशा काही भाज्या आणलेल्या आहेत ताईसाठी. नारळ पाणी देखील आणलेलं आहे. आणि सगळ्यात जास्त म्हणजे गवतीच्या मला खूप आवडते. रोज सकाळी चहा करते तेव्हा मी गवती चहाही टाकतच असते, कारण चहाचा टेस्ट खूप छान आहे तो अद्रक आणि गवती चहा टाकल्याने. बरं, आईसाठी नारळाचं पाणी देखील आणलेलं आहे. आणि सगळ्यात जास्त महत्त्वाचे म्हणजे आईच्या तोंडाला चव यावी त्यामुळे मी खमंग आणलेलं आहे. तुम्ही बघू शकता. छान सकाळी खूप ताजा असा हिरवागार पालक देखील आणलेला आहे. भेंडीसुद्धा आणलेली, कारण परीच्या टिफिनसाठी मला भेंडी लागतच असते रोज. टमाटेही खूप छान आहे, हिरवीगार अशी मस्त लाल. तर मी आईला आता नारळ एक फोडून देते आणि आईला नारळ पाणी मी प्यायला देते, कारण आईला बरं वाटेल. आईची तब्येत खूप खराब आहे त्याच्यामुळे. दे मम्मा. आज दाबेली खावीशी वाटली त्याच्यामुळे दाबेली देखील मी आणलेली आहे. मस्त बालाजी स्वीटवर खूप छान दाबेली अशी मिळत असते. ही बघा खूप सुंदर. या तुम्ही खमंग खायला. जाता जाता छान मला मस्त असं लायटिंगचं दुकान दिसलं आणि मी त्या ठिकाणी लायटिंग घेतली, पण ही मला खूप मोठी वाटते. या ठिकाणी मी मस्त छान रांगोळी देखील काढलेली आहे. बघा मी या देवाऱ्यासाठी लाईट आणलेला आहे, कारण माझा जो लाईट होता देवाऱ्याचा तो उडालेला होता. त्याच्यामुळे मी ही डिझाईन मला खूप आवडली गोल्डनमध्ये. बघू शकता तुम्ही खूप सुंदर असं. मी आता आज देवाऱ्याला लावेल ना मी तेव्हा नक्कीच तुम्हाला दाखवेल. खूप मस्त प्रकाश पडतोय सोनेरी.